चेक चेक टेस्ट. हॅलो हॅलो. माईक चेक चेक. हॅलो चेक. पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर आयोजित 2026चा क्रिकेटचा महासंग्राम नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. क्रीडा रसिकांसाठी नक्कीच क्रिकेटची मेजवानी या ठिकाणी घेऊन आलंय आणि त्याचा आनंद नक्कीच आपण आजच्या पहिल्या दिवसामध्ये घेणार आहोत. उद्घाटन नक्कीच आपण पाहतोय ग्राउंडमध्ये होताना पाहायला भेटतंय.
उद्घाटन नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाले. दोनही कर्णधारांना विनंती असेल लाईनअपमध्ये आपण बाहेर यायचं आहे आणि टॉस ऑन कोण झाले ते नक्कीच या ठिकाणी कळवायचं आहे. क्षेत्ररक्षण लगेच आपण लावून घेणार आहोत. लगेच आपण पहिला सामना दिवस क्रमांक पहिला आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना या ठिकाणी नक्कीच आपण हे अनुभवणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वप्रथम गणेशाला नतमस्तक होतो. आपल्या सर्वांचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना नक्कीच आपण नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये सर्वांना प्रेमाचा गोडाचा आपुलकीचा नमस्कार नक्कीच आम्ही घालतो. आणि सामना क्रमांक पहिला नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. पंचांना विनंती असेल 2 मिनिटं समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. त्यानंतर आपण लगेच सामना चालू करणार आहोत.
जोडी मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय. समीक्षा नक्कीच कर्णधार आहे संघाची आणि कर्णधार नक्कीच या ठिकाणी जिम्मेदारी पहिल्या षटकाची घेताना आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाजी ट्रॅकवर नक्कीच आपण पाहतोय समीक्षा. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अश्विनी गर्जले. नक्कीच पहिला चेंडू आपण पाहणार आहोत. सामना क्रमांक पहिला आणि पहिल्या क्रमांकाचा पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सामन्याला नक्की सुरुवात होती. पंचांचा इशारा येतोय. एका बाजूने जर पाहिलं तर आशिष सर, त्यांच्या समवेत नक्कीच ओमकार सर, दोनही पंच नक्कीच या ठिकाणी आपली भूमिका बजावताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. 8 षटकांचे सामने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं टाकण्यासाठी स्वतः कॅप्टन समीक्षा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला भेटली आहे. पाहूया कशा प्रकारचं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये समीक्षा करते आहे आणि किती धावा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये रोखल्या जात आहेत की एका बाजूने आपण पाहतोय अश्विनी प्रहार करते आहे. स्ट्राईक अँड लाईक पाहतोय अश्विनी वर्सेस नक्कीच आपण पाहतोय समीक्षा. पहिला चेंडू चांगला चेंडू टाकला होता, मात्र हलक्या हाताने सन्मान दिलाय. फेकी येते तत्पर, कलेक्शन थोडंसं डिले पाहायला भेटलं. एक धाव नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना पाहायला भेटते. संघाचं अकाउंट खातं नक्कीच या ठिकाणी खोललं गेलंय. पहिल्या चेंडूवर एक धाव नक्कीच मिळवली गेली आहे. आता मात्र हो गई गलती, हो गई भूल, दांडी 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 गोल. फलंदाज नक्कीच या ठिकाणी बाद असेल. दुसरे नाहीये. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतोय. अश्विनी नक्कीच या ठिकाणी स्ट्राईक एंडला खेळताना आपल्याला पाहायला भेटते. अश्विनीला बॅट उचलण्याची सुद्धा संधी नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय समीक्षा देत नाहीये. अशा वेगवान चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा हो गई गलती, हो गई भूल, दांडी. नक्कीच आपण पाहतोय न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला भेटते निकिता. पाहूया कशा प्रकारची कामगिरी नक्कीच संघासाठी करणार आहे. एका बाजून जर पाहिले तर 2 विकेट संघाने गमावल्या गेल्या आहेत. आता नक्कीच आपण जर पाहिलं तर विकेट टिकून ठरणं खूप गरजेचं असेल निकिताला. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करते निकिता. स्ट्राईक एंडला खेळताना आपल्याला पाहायला भेटते. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय समीक्षा चांगली कामगिरी करताना पाहायला भेटली. पहिलं षटक पॉवर प्लेचा अजूनही मार्गस्थ आहे. आता मात्र पुन्हा एकदा हो गई गलती, हो गई भूल, दांडी 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 गोल.
त्यानंतर परत विकेट झाली, बरोबर ना? 8 ओव्हरची 55 विनंती असेल. चेंडू किती झालेत? निकिता विकेट झाली पहिल्या बॉलला. पहिलं षटक संपलंय. ओके, पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं गेलंय. आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये कर्णधारांनी फक्त मात्र 1 धाव खर्च केली आणि 3 विकेट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये घेतल्या गेल्या. टाळ्या नक्कीच या ठिकाणी झाल्या पाहिजेत. उत्कृष्ट गोलंदाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कर्णधार टाकताना पाहायला भेटला. तर षटक क्रमांक दुसरं आणि दुसरं षटक पॉवर प्लेचं टाकण्यासाठी नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय शुभांगी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी शुभांगी यांच्या माध्यमातून राहते. आता मात्र चांगला चेंडू पुढे समोरच्या दिशेला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी बीट आणि धाव कुठल्याही प्रकारची नक्कीच आपण पाहतोय घेण्याचा प्रयत्न झाला नाही. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दुसरं षटक, दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू झालाय. दुसरा लोअर फुल टॉस होता. आता मात्र ट्रॅव्हल थर्ड मॅनला होताना पाहायला भेटला. 1 धाव नक्कीच पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला भेटतंय. 2 या अंकावर नक्कीच संघ थोडासा अडचणीमध्ये सापडताना आपल्याला पाहायला भेटलाय. त्या अडचणीमधून संघाला काढणार कोण हा प्रश्न नक्कीच संघाला पडला असेल, कर्णधाराला पडला असेल आणि त्याचं उत्तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय देणार का निकिता. दुसरं षटक पुन्हा एकदा बीट करणारा चेंडू होता. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपण पाहतोय. नक्कीच पाहतोय आपण दुसरं षटक चालू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेचा नक्कीच या ठिकाणी आस्वाद घेता येत नाहीये. पुन्हा एकदा बीट करणारा चेंडू, निर्धाव चेंडू आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी नक्कीच आपण या ठिकाणी पाहिली आहे. पहिलं षटक पाहिलं तर 1 धाव खर्च केली. दुसरं षटक पाहिलं तर आतापर्यंत तरी 1च धाव खर्च केली आहे. पुन्हा एकदा डिफेन्स करायचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नक्कीच आपण पाहतोय होत नाहीये. निर्धाव चेंडूची मालिका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. अशा प्रकारे संघाला नक्कीच या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मी संघासाठी नक्कीच म्हणेल संघर्ष के बिना कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हातोडी के गाव पत्थर भी भगवान नहीं होता. संघर्ष करावा लागणार आहे, प्रयत्न करावा लागणार आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर नक्कीच धावांचा डोंगर या ठिकाणी उभा राहणार आहे. आता मात्र अवांतर चेंडू नक्कीच आपण पाहतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर चेंडू असेल अवांतर. व्हाईट बॉल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला भेटतोय. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये समाप्त होताना पाहायला भेटतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहिलंय 3 धावा. नक्कीच आपण पाहतोय पॉवर प्लेची 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपली गेली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 3 धावा मैदानाच्या आतमध्ये लागताना आपल्याला पाहायला भेटले. तर गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक तिसरं टाकण्यासाठी सांघिक दुसरं षटक टाकण्यासाठी कर्णधार नक्कीच आपण पाहतोय समीक्षा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला भेटते. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अश्विनी नक्कीच या ठिकाणी पाहतोय. सलामीला आलेली अश्विनी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. अश्विनीला करामत करावं लागेल आणि चांगल्या पद्धतीची फलंदाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केली तर संघाला सन्मानजनक स्कोअर करण्यासाठी मदत नक्कीच या ठिकाणी होणार आहे. पाहूया कशा प्रकारचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये होतं आहे. तर एका बाजूने आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर कर्णधार स्वतः उभे आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली गेली आहे. पुन्हा एकदा षटक क्रमांक तिसरा आणि पहिला चेंडू, निर्धाव चेंडू नक्कीच या ठिकाणी पाहायला भेटतोय आपल्याला. चांगली गोलंदाजी नक्कीच गोलंदाजीचा नजराणा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा आग ओकणारी गोलंदाजी नक्कीच आपण पाहतोय. जसा चेंडू येतोय ना मित्रांनो तसा नक्कीच या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन पोहोचतोय. बॅटरला कुठलीही संधी नक्कीच या ठिकाणी खेळण्याची देत नाहीये. कर्णधार चांगल्या पद्धतीची गोलंदाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलाय. हो गई गलती, हो गई भूल, दांडी 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 गुल.
नक्कीच आपण पाहतोय न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला भेटते मनीषा. नक्कीच या ठिकाणी चांगली कामगिरी करावं लागणार आहे मनीषा यांना. एका बाजूने जर आपण पाहिलं मनीषा आणि दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्रायकिंगला दीपाली. नक्कीच आपण पाहतोय तर गोलंदाजी मार्कवर समीक्षा. कर्णधार नक्कीच उभे. नक्कीच प्रेक्षक वर्गाला पडला आहे. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता. बॅटला चेंडू लागलाय मात्र विचार या ठिकाणी फलंदाज करतायत पळावं की नाही. ही मोठी खंत नक्कीच टीमसाठी असेल. एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना आपल्याला पाहायला भेटते. षटक क्रमांक 3 अजूनही मार्गस्थ आहे. तर स्ट्राईक इनला आता आपण पाहतोय. दीपाली नक्कीच या ठिकाणी फेस करते चेंडू. चांगला चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं आणि या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय स्कोरबोर्ड 4 धावा मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आहे. आणि चेंडू नक्कीच विश्वासाने साक्षी यांच्या हातामध्ये देताना आपल्याला पाहायला भेटत आहे. कशा प्रकारची गोलंदाजी नक्कीच साक्षी यांच्या माध्यमातून या ठिकाणी साकारली जाते. आतापर्यंत जर पाहिलं तर गोलंदाजी टीमचा बोलबाला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. पहिला चेंडू या ठिकाणी अवांतर व्हाईट बॉल नक्की टाकला गेलाय आणि व्हाईट बॉलच्या माध्यमातून आपण पाहतोय धावफलक पुढे थोडंसं सरसवताना आपल्याला पाहायला भेटतंय. 5 धावा आत्तापर्यंत आपण पाहतोय. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू व्हाईट बॉल अवांतर धाव नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. आणि जसं साक्षीच्या हातात चेंडू दिला ना मित्रांनो तसं 2 धावा नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. बोनसच्या माध्यमातून पुढच्या संघाला देताना साक्षी दिसली आहे. आत्तापर्यंत एकही चेंडू टाकलेला नाही आहे आणि 2 धावा नक्कीच खर्च केल्या आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला पेस केला आपण पाहतोय. मिडॉनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल करताना पाहायला भेटला होता. त्या दरम्यान एक धाव पळून पूर्ण असेल. एका धावीच्या साह्याने धावफलक शांत गतीने पुढे जाताना आपल्याला पाहायला भेटत आहे. 6 धावा नक्कीच आपण पाहतोय. 8 षटकांचे सामने आणि 8 षटकांच्या सामन्यामधले षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला भेटतंय साक्षी यांचं. तर एका बाजूने बॅटिंग टीमला नक्कीच विचार करणं गरजेचं आहे. चांगल्या पद्धतीची फलंदाजी नक्कीच या ठिकाणी करावं लागेल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल अवंतर नक्कीच या ठिकाणी धावा या षटकामध्ये येताना आपल्याला पाहायला भेटतात. 3 व्हाईट बॉल नक्कीच या षटकामध्ये साक्षी यांनी हाताळले गेलेत आणि 3 बोनसच्या धावा पुढच्या संघाला नक्कीच देताना साक्षी आपल्याला पाहायला भेटते. आता मात्र चांगला चेंडू टाकलाय. आता चांगला चेंडू टाकलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत नाहीये. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. आता चांगला या ठिकाणी झेल सुटलाय. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय झेलची संधी झाली होती. झेल मात्र नक्कीच साक्षी यांच्या हातातून निसटला गेला आणि एक धाव दरम्यानच्या कालावधीमध्ये पळून पूर्ण असेल. एका धावीच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला भेटतंय. 8 धावा. षटक क्रमांक 4. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेला. आता मात्र झेल झालाय. विकेटचं पतन होताना पाहायला भेटतंय. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय जसा पत्त्याचा डाव फिसकटाव तसं नक्कीच एका
आता मात्र चेंडू हवेत असेल, संधी झाली होती मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाही. फेकी मात्र कलेक्शन थोडंसं आपण पाहतोय अपील झालंय. अपील आपण पाहतोय पंच नक्कीच या ठिकाणी डिस्कशन करून कळवतील निर्णय काय असेल. नाही नाही हाताने बॉल खाली राहिला आणि हाताला लागली. इकडे पण तर बघितलं पाहिजे ना. पण नक्कीच आपण पाहतोय स्टंपिंग करताना चेंडू हातामध्ये आला नाहीये आणि नक्कीच आपण पाहतोय निर्धाव चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. थोडंसं मिसकम्युनिकेशन नक्कीच झालं होतं मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय, नॉट आऊट असेल. षटक क्रमांक 14 साक्षी यांचा अजूनही मार्गस्थ आहे. चांगला चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला आहे आणि षटक क्रमांक 14 संपलं गेलं. आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलक अजूनही 8 धावा. 4 षटक 8 धावा बनवल्या गेल्या, अजूनही 4 षटक बाकी आहेत. धावा बनवल्या जाणार किती हा प्रश्न नक्कीच प्रेक्षक वर्गांना पडलेला नक्कीच आपण पाहतोय. धावांचा डोंगर नक्कीच या ठिकाणी विजयी व्हायचं असेल तर नक्कीच बनवावं लागेल. तर षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी नक्कीच आमंत्रित केलं आहे वर्षा भालेराव. नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला भेटत आहेत. वर्षा व्हाईस कॅप्टन आहेत संघाच्या. पाहूया कर्णधारांनी चांगली कामगिरी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केली आहे. व्हाईस कॅप्टन काय करतो आहे. पहिला चेंडू चांगला पेश केला आहे. हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गुल. 6 विकेट ना. मध्ये दाखल होताना पाहायला भेटतीये प्रिया. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करते. आता मात्र प्रिया यांच्यावर जिम्मेदारी नक्कीच संघाने टाकली गेली आहे आणि त्या जिम्मेदारीची नक्कीच या ठिकाणी चांगली प्रयत्नाची परिकष्टा नक्कीच प्रियांना करावं लागणार आहे. आता मात्र चांगला चेंडू पेस केला आहे. एक धाव पाहतोय आपण या ठिकाणी पळून पूर्ण असेल कव्हरच्या दिशेला. चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला भेटला. क्षेत्ररक्षण उत्तम राहिलं, कलेक्शन थोडंसं खराब. मात्र या ठिकाणी फलंदाज पाहत उभे आहेत. नक्कीच आपण पाहतोय विचार करतायत पळू का नको आणि या ठिकाणी एकच धाव असेल. आता जर पाहिलं तर आपण एक धाव नक्कीच या ठिकाणी पळून पूर्ण असेल. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय झालेला नाहीये. अशा प्रकारची खेळी नक्की संघाला संकटाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू. थोडंसं विचार विनिमय करणं गरजेचं आहे फलंदाज यांना. तो विचार विनिमय ते करणार का. या ठिकाणी आत्मविश्वास थोडासा वाढवावा लागेल आणि आत्मविश्वासाने फलंदाजी जर केली तर नक्कीच चेंडू सीमारेषेच्या पार जाणार आहे. आत्तापर्यंत जर पाहिलं तर एकही बिग हिट नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला नाही आहे. चौकारही आलेला नाही आहे आणि षटकारही नाही आणि ती आतिषबाजी करणार कोण. पुन्हा एकदा पाहतोय आपण LBच्या साह्याने थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला भेटला आणि एक धाव पळून पूर्ण असेल. एका धावीच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला भेटतंय डबल डिजिटमध्ये 10 धावा नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा बॅट स्विम या ठिकाणी जोरात पाहायला भेटला आणि हलक्या पावलांनी एकच धाव पळून पूर्ण असेल. दुसरीचा कुठलाही प्रयत्न नक्कीच या ठिकाणी होताना पाहायला भेटत नाहीये. आता नक्कीच आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला भेटलाय. हे रास्ते हे 4 रन चौकार.
नक्कीच आपण पाहतोय षटक क्रमांक 6 टाकण्यासाठी शुभांगी गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला भेटते. तर प्रिया यांच्या माध्यमातून सामना क्रमांक पहिला आणि पहिल्या सामन्यातला पहिला चौकार नक्कीच आपण या ठिकाणी पाहिला आहे. आता मात्र हो गई गलती, हो गई भूल, दांडी 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 गुल. सर्वांना विनंती असेल म्हणजे आपला जो कचरा असतो तो नक्कीच कचरा पेटीमध्ये टाकायचा आहे. इतर दिशेला टाकायचा नाही आहे. थोडीशी काळजी नक्कीच घेणं गरजेचं असेल. सर्वांना विनंती असेल प्रेक्षक वर्गाला आपला कचरा आपण कचरापेटीत टाकायचा आहे. पाण्याचे बॉटल्स असतील वगैरे रॅपर्स असतील ते नक्कीच आपण कचरापेटीमध्ये टाकूया आणि स्वच्छ भारत अभियान नक्कीच आपण पाहतोय. षटक क्रमांक नक्कीच आपण पाहतोय 6 या ठिकाणी अंगभेदक मारा पाहायला भेटला. निर्धाव चेंडू डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता मात्र समोरच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक असेल चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. त्या दरम्यान आपण पाहतोय 1 धाव पळून पूर्ण असेल. एका धावीच्या साह्याने धावफलक पुढे जात आहे. 15 या अंकावर नक्की जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा बॉडी मुवमेंट नक्कीच या ठिकाणी थोडंसं स्लो होताना आपल्याला पाहायला भेटलं आणि निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 6 नक्कीच मैदानाच्या आतमध्ये अजूनही मार्गस्थ आहे. आता मात्र मिडॉनच्या दिशेला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक असेल तिथे पहिली धाव तर वेगाच्या स्वरूपात नक्कीच या ठिकाणी पूर्ण केली गेली. दुसरीचा कुठलाही प्रयत्न आपण पाहतोय झालेला नाहीये. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जात आहे. 16 या अंकावर नक्कीच 16 या अंकाचा इतिहास आपण पाहतोय. 16 ह्या अंकाचा इतिहास जर आपण पाहिला तर नक्कीच आपण पाहतोय वयाच्या 16व्या वर्षी द लॉर्ड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांनी पदार्पण केलं होतं आणि वयाच्या 16व्या वर्षी नक्कीच त्यांनी इतिहास रचला गेला आणि लॉर्ड ऑफ गॉड म्हणजेच सचिन रमेश तेंडुलकर आपण पाहतोय. त्याचप्रमाणे षटक क्रमांक 6 नक्कीच मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं आणि षटक 6 संपत असताना स्कोरबोर्ड आपण पाहतोय 17 धावा आणि 7 विकेटच्या माध्यमातून नक्कीच या 17 धावा बनवल्या गेल्या आहेत. नक्कीच आपण पाहतोय षटक क्रमांक 7 टाकण्यासाठी वर्षा यांना आमंत्रित केलं गेलं आहे. नक्कीच आपण पाहतोय फलंदाजी टीमला मी म्हणेल नाही चलेगा एक्का और दुक्का मारना पडेगा चौका और छक्का. सन्मानजनक स्कोर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावा लागणार आहे. पुन्हा एकदा संधी होती मात्र धाव कुठलीही घेतली गेली नाही आहे. फलंदाजाला नक्कीच मी सांगेल अशा प्रकारच्या संध्या येत असतात त्याचं सोनं करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा अंगभेदक मारा पाहायला भेटलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय होत नाहीये. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू. एका बाजून जर पाहिलं ना तर गोलंदाजी टीमचा नक्कीच बोलबाला आत्तापर्यंत मॅचवर राहिला गेलाय. मजबूत पकड नक्कीच आपण पाहतोय संघाने मिळवली गेली आहे. आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स केला गेला आहे. फलंदाजी टीमला नक्कीच विचार करणं गरजेचं आहे. आता मात्र अंगभेदक मारा होता. फाईनलेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला भेटला. त्या दरम्यान नक्कीच आपण पाहतोय 1 धाव पळून पूर्ण असेल. एका धावीच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला भेटतंय 18 या संख्येवर. पुन्हा एकदा डॉट चेंडू. पुन्हा एकदा डॉट चेंडू आपण पाहतोय. जसा चेंडू येतोय तसा मित्रांनो विकेट किपरच्या हातामध्ये जाताना आपल्याला पाहायला भेटतोय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नक्कीच होऊ देत नाहीये. षटक क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं आहे. षटक क्रमांक 8 टाकण्यासाठी नक्कीच व्हाईस कॅप्टन साक्षी आणि नक्कीच आपण पाहतोय षटक क्रमांक 8 टाकण्यासाठी साक्षी
मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला भेटते. आत्तापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 18 धावा नक्कीच असतील. 7 विकेट नक्कीच गमावल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय फर्स्ट वन बाउन्स नक्कीच वॉर्निंग पंचांच्या माध्यमातून देताना आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला भेटलाय. एक धाव पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न पाहता पाहता दुसरी सुद्धा नक्कीच या ठिकाणी पळून पूर्ण असेल. 2 धावेच्या साह्याने धावपलक पुढे जाताना आपल्याला पाहायला भेटतंय. जाऊन पोहोचतोय 20 या अंकावर. शेवटचं अंतिमचं षटक टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिलं ना मित्रांनो तर हाणामारीचं षटक म्हणून जे ओळखलं जातं ते षटक मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चेंडू हवेत असेल, समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक पाहतोय. एक धाव नक्कीच त्या ठिकाणी पळून पूर्ण असेल. नक्कीच आपण पाहतोय ज्या ठिकाणी 2 धावा असायला पाहिजे त्या ठिकाणी नक्कीच फलंदाज एक धाव पळून पूर्ण करताना आपल्याला पाहायला भेटतोय. दुसऱ्या धावीचा कुठलाही या ठिकाणी आपण पाहतोय संदेह होत नाही. आता मात्र विकेट किपरच्या हातातून चुका होताना पाहायला भेटल्यात. एक धाव पळून पूर्ण असेल, दुसरीचा कुठलाही प्रयत्न नाही. एका धावेच्या साह्याने धावपलक पुढे जाताना आपल्याला पाहायला भेटतंय. ना तेरी ना मेरी, धावपलकावर डबलदुरी 22 धावा. शेवटचं अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा आता मात्र अवंतर चेंडू, दुसरा वन बाउन्स नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. फर्स्ट वॉर्निंग नक्कीच दिली गेली होती आणि दुसरा चेंडू वन बाउन्स टाकला गेला आणि पंचांनी या ठिकाणी दंडित केलंय. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटची कडा आहे. फाईन लेगच्या दिशेला चेंडू अगदी सीमा रेषा पार, 4 रन चौकार. शेवटचा चेंडू नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. आता मात्र समोरच्या दिशेला आक्रमण केलंय. पाहूया काय होतंय. पहिलं नक्कीच आपण या ठिकाणी एक धाव पळून पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न मात्र या ठिकाणी फसला गेला आणि एका धावेच्या साह्याने धावपलक आपण पाहतोय. 28 धावा, पहिल्या इनिंगचा पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये नक्कीच संपला गेला. 28 धावा बनवल्या गेल्या. आपण पाहतोय संघ शासन आस्थापन 2 या संघाने नक्कीच प्रथमतः फलंदाजी करत असताना 28 धावा बनवल्या गेल्या आणि 29 धावांचं आव्हान नक्कीच समोरच्या टीमपुढे म्हणजेच गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर या संघापुढे ठेवलं गेलं आहे. पाहूया कशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी स्वीकारलं जात आहे. जर पाहिलं तर सोपं आणि पाहिलं तर अवघड अशा प्रकारचं आव्हान नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्कोर जरी छोटा असला ना मित्रांनो तरी सुद्धा ते बनवण्यासाठी नक्कीच प्रयत्न नक्कीच समोरच्या टीमला करावं लागणार आहेत. एका बाजूने जर पाहिलं तर चांगला बोलबाला ठेवला होता, गोलंदाजी चांगली साकारली आणि कमी धावांवर समोरच्या टीमला अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सक्सेस झाला आहे. चला दोनही संघांना विनंती असेल लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल करायची आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ नक्कीच या ठिकाणी घ्यायचा नाही आहे. तसंच त्याचप्रमाणे आपण पुन्हा एकदा सूचना सांगूयात. सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती असेल आपण कचरा रॅपर्स वगैरे पाणी बॉटल्स वगैरे नक्कीच आपण या ठिकाणी इतर कुठेही टाकायची नाही आहे. कचरापेटीमध्येच नक्कीच टाका आणि सहकार्य नक्कीच या ठिकाणी आपण आपल्या माध्यमातून करायचं आहे.
आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच या ठिकाणी समाविष्ट करायची. चला कुठलाही वेळ नक्कीच या ठिकाणी घ्यायचा नाही आहे. थोडीशी वेळ वाचवणं गरजेचं असेल. पंचांना विनंती असेल नक्कीच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि सामना लगेच सुरू करायचा आहे. आपण आजच्या दिवसातला पहिला सामना अजूनही या ठिकाणी खेळवतो आहे आणि पहिल्या सामन्यातील पहिली इनिंग नक्कीच आत्तापर्यंत पूर्ण झाली आहे. दुसऱ्या इनिंगची सुरुवात नक्कीच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 28 धावा बनवल्या गेल्यात आणि 29 धावांचा पाठलाग नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. एका बाजूने जर पाहिलं तर संघ आपण पाहतोय, दोनही संघ जर पाहिलं तर बलाढ्य ताकदवान संघ एकमेकांना झुंज देताना पाहायला भेटत आहेत. एका बाजूने शासन आस्थापन 2 नक्कीच प्रथमतः फलंदाजी करत असताना 28 धावा बनवल्या गेल्या आणि दुसऱ्या बाजूने संघ पाहतोय गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर हा संघ आता नक्कीच या ठिकाणी 29 धावांचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला भेटणार आहे. बघूया कशा प्रकारचा पाठलाग नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. दोनही संघ जर पाहिले तर समसमान ताकदीचे समतुल्य संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांना झुंज देताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची विनंती असेल. लगेच आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं लगेच आपण चालू करणार आहोत. चला GMIDC संघाला विनंती असेल आपलं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. वर्षा भालेराव आणि समीक्षा राठोड. नक्कीच आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन आणि उपकॅप्टन म्हणजेच आपण पाहतोय एका बाजूने वर्षा भालेराव तर त्यांच्या समवेत नक्कीच आपण पाहतोय समीक्षा अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इन ॲक्शन पाहायला भेटणार आहे. तरी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज पहिलं षटक टाकण्यासाठी बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? पहिले कोण टाकणार? अश्विनी कर्जले. अश्विनी गर्जले नक्कीच यांच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकाची जिम्मेदारी नक्कीच अश्विनी यांना दिली गेली आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी अश्विनी करणार आहे. आपण जर पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी धावा रोखायच्या असेल तर चांगली गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी करणं गरजेचं आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय अवंतर चेंडू व्हाईट बॉल नक्कीच या ठिकाणी टाकला गेला आहे आणि व्हाईटच्या साह्याने नक्कीच संघाचं अकाउंट ओपन होताना आपल्याला पाहायला भेटतं आहे. एक धाव बनवली गेली. अजूनही 28 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेत असेल स्वतःच्या फॉलोअर थ्रोमध्ये नक्कीच झेल या ठिकाणी सुटला गेला आहे. झेलची संधी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये झाली होती. आम्ही नेहमी म्हणत असतो मित्रांनो मोबाईल वापरण्यासाठी लागतं इंटरनेट आणि सामना जर विजय करायचा असेल तर नक्कीच तुम्हाला घ्यावी लागेल विकेट आणि विकेट नक्कीच या ठिकाणी येता राहिली आहे. दुसरा चेंडू आपण पाहतोय अंगभेदक मारा पाहायला भेटला. डॉट चेंडू निर्धाव चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला. आतापर्यंत पाहतोय आपण धावसंख्या 1 या अंकावर नक्कीच स्थिर असताना आपल्याला पाहायला भेटते. षटक क्रमांक पहिलं पाठलाग चालला 29 धावांचा आणि बनवले गेलेत 1 धाव. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी फाईन लेगची दिशा दाखवली आहे. चेंडू जाऊन पोहोचला अगदी 1 बाउन्स सी मारे शपार हे रास्ते है 4 के.
पहा नीट, पुढील चेंडू असेल फ्री हिट. आता मात्र पुन्हा एकदा गंडवलं गेलंय. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला. निर्धाव चेंडू फ्री हिटचा नक्कीच पुरेपूर फायदा घेता आलेला नाहीये. चांगला चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला. धाव संख्या जर आपण पाहिली तर आतापर्यंत 6 या अंकावर नक्कीच जाताना आपल्याला पाहायला भेटतीये. पुन्हा एकदा स्ट्रोक खेळला गेलाय. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वाट पाहत होता चेंडूची आणि त्या दरम्यान नक्कीच आपण पाहतोय एक धाव पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला भेटतंय 7 या अंकावर. नक्कीच आपण पाहतोय विकेट किपर कुण आपण पाहतोय चुका होत आहेत आणि जाता जाता नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय चौकार नक्कीच या ठिकाणी आलाय. आपण पाहिलं मित्रांनो, नक्कीच आमच्या भाषेमध्ये या मिसफिल्डला म्हणतं नक्कीच आपण पाहतोय आमच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर पुला खालून पाणी गेलं आणि चौकार नक्कीच त्या ठिकाणी प्राप्त झालाय. चौकाराच्या साह्याने धावफलक आपण पाहतोय पुढे जाता पाहायला भेटतोय 11 धावा. आता मात्र चांगला चेंडू खेळून काढलाय. कव्हरच्या दिशेला ट्रॅव्हल होताना पाहायला भेटला. एक धाव पळून पूर्ण असेल. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय वर्षा. पाहूया धावांचा वर्षा नक्कीच या ठिकाणी पाडणार का. धावांचा पाऊस नक्कीच पाडावा लागेल. आता मात्र हेडशॉट नक्कीच आपण पाहिलाय. जसा वन बाउंड चेंडू झाला नक्कीच डोक्यावर आदळलाय. जिम्मेदारी नक्कीच या ठिकाणी घ्यायची आहे. दुखापत होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. खेळताना नक्कीच आपण थोडंसं सांभाळून नक्कीच या ठिकाणी खेळलं गेलं पाहिजे. पुन्हा एकदा मोठा बिगिट करण्याचा प्रयत्न होता मात्र या ठिकाणी गंडवलं गेलं आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला. निर्धाव चेंडू आला. डॉट चेंडू आला. पुन्हा एकदा चांगला चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी डायू टाकली आहे कॅप्टनची. नक्कीच एफर्ट आपण पाहतोय. चांगले एफर्ट लावले गेले. डायू टाकली आणि एक धाव कंप्लीट असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाताना पाहायला भेटतंय 12 या अंकावर. पुन्हा एकदा दिशा दाखवली आहे चेंडूला आणि एक धाव त्या दरम्यान पळून पूर्ण असेल. हलक्या हाताने नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण झालंय आणि एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला भेटतंय 14 धावा. पुन्हा एकदा व्हाईट बॉल अवांतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पंच दंडित करताना पाहायला भेटत आहेत. बोनसच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी धावा दिल्या जात आहेत. आपल्या मराठीमध्ये म्हण आहे आधीच कर्जबाजारी त्यातून उसणं शेजारी. आधीच धावा कमी त्याच्यातून बोनसच्या माध्यमातून धावा दिल्या तर नक्कीच पराजयाचा सामना करावा लागणार आहे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 29चा पाठलाग करत असताना बनवल्या गेलेत 15 धावा आणि बनवायच्यात अजूनही 14 धावा. पाहूया काय होतंय. 2 षटक बनवल्यात 15 आणि अजूनही 6 षटकांचा खेळ बाकी. बनवायच्या 14 धावा. पाहूया षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी नक्कीच गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अश्विनी. पहिला चेंडू नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय वेगावर स्वार नक्कीच अश्विनी होताना आपल्याला पाहायला भेटली. पहिला चेंडू निर्धाव जसा आला तसा विकेट किपरच्या हातामध्ये नक्कीच आपण पाहतोय. आता मात्र पाहूया पंच नो बॉल नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय 1+1 अशा 2 धावा बोनसच्या माध्यमातून येताना पाहायला भेटल्या आहेत. नो बॉल नक्कीच आपण पाहतोय. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू असेल फ्री हिट. आता आडव्या बॅटने फटका खेळलाय. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक असेल. चांगली क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी पाहायला भेटलाय. एक धाव नक्कीच दरम्यानच्या कालावधीमध्ये पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक 18 या अंकावर नक्कीच जाताना आपल्याला पाहायला भेटत आहे. नक्कीच आपण पाहतोय 18 धावा बनवल्या गेल्या आहेत. अशा प्रकारे खेळलं गेलं तर लवकरच सामना नक्कीच या ठिकाणी संपवला जाणार आहे. आता मात्र पुन्हा एकदा एक धाव पळून पूर्ण असेल. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. धावा जर पाहिल्या तर जगत भारी 19 फेब्रुवारी म्हणतो तसंच 19 धावा नक्कीच या ठिकाणी. आता मात्र फटका सजवलाय. वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा पाला दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नहीं साला. खनखनी षटकार 6 धावा आहेत.
अजून लागतं. डीजे धन्यवाद. नक्कीच आपण पाहतो षटकार आलाय आणि षटकाराच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला भेटते 25 अंकावर. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, पाहूया. झेल झालाय मित्रांनो, विकेटचं पतन होत आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आतमध्ये प्राजक्ता सोनवणे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला भेटते. आतापर्यंत जर पाहिलं तर सामना नक्कीच या ठिकाणी मजबूत पकड गोलंदाजी मार्कवरून सुद्धा नक्कीच या ठिकाणी या संघाने केली होती आणि फलंदाजी करताना सुद्धा नक्कीच या ठिकाणी पाहतोय डावकुऱ्या हाताची फलंदाज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नक्कीच आपण या ठिकाणी पाहणार आहोत षटक क्रमांक 3 आणि या तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लोवर फुल टॉस होता, फाईन लेटच्या दिशेला नक्कीच काढून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय अगदी वन बाउंस सीमारेषा पार आणि या चौकाराने नक्कीच या ठिकाणी सामना ऑन होताना पाहायला भेटतोय. संघ GMIDC संघ नक्कीच सामना क्रमांक पहिला विजेता संघ या ठिकाणी आपण पाहतोय. विजेता संघाचं आम्ही अभिनंदन करतो आणि पराभूत संघाचं नक्कीच या ठिकाणी आभार मानतो. तसंच पुढील सामना आपण पाहणार आहोत G1 त्यांच्या